Dear friends, next cell organelle is ribosome. Ribosomes are non-membranous granular structures composed of RNA and proteins. तुम्हाला MCQ विचारला की मेम्ब्रेन बाउंडेड नसलेला कोणता ऑर्गॅनेल आहे, तर त्यात एक नाव रायबोसोमचं. असा कोणता सेल ऑर्गॅनेल आहे की जो प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक मध्ये पण असतो आणि मेम्ब्रेन बाउंडेड नसतो? याचं आन्सर आहे रायबोसोम. जॉर्ज पॅलाडे फर्स्ट observed ribosomes in 1953. पॅलाडे यांनी पहिला रायबोसोम ऑब्झर्व केला. आता रायबोसोम युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असतील, त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये रायबोसोम ATS सेडवर्ग युनिट आहे, ते सेडिमेंटेशन कोइफिशियंट आहे आणि मॅग्नेशियम आयन्स त्यामध्ये असतात. जर ATS रायबोसोम सायटोप्लाझम मध्ये असतो कुणाच्या, युकॅरियोटिक सेलच्या, आणि युकॅरियोटिक सेल मध्ये क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया असतील तर त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया तर असणार, पण मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट मध्ये 70S रायबोसोम असतात. या रायबोसोम मध्ये it consists of two subunits. This is larger subunit made up of 20S rRNA, 5.8S rRNA, 5S rRNA and smaller subunit. आता या स्मॉलर सबयुनिट मध्ये 16S rRNA आहे. यामध्ये 45 प्रोटीन्स येतात लार्जर सबयुनिट मध्ये आणि इथं 30 प्रोटीन्स येतात. हे जे लार्जर सबयुनिट आहे, लार्जर सबयुनिट हॅज 3 इम्पॉर्टंट साइट्स. ही ज्या बाजूनं अमिनो ऍसिड ऍड होतं, अमिनो ऍसिड tRNA ज्या बाजूनं ऍड होतात ती A साइट. इथं पॉलीपेप्टाइड चेन बनते ती असते P साइट. तिथं पेप्टाइडल ट्रान्सफरेज एन्झाइम आहे आणि mTRNA रिलीज होतं ती असते E साइट. असं आहे रायबोसोमचं लार्जर सबयुनिट. ज्यावेळी प्रोटीन्स बनवायचे नसतात त्यावेळी हे दोन्ही सबयुनिट सेपरेट असतात. दे आर डिसोसिएटेड बट they are associated at the time of protein synthesis. या रायबोसोम मध्ये 45% rRNA आहे, 55% प्रोटीन्स आहेत युकॅरियोटिक रायबोसोम मध्ये. जर आपण 70S प्रोकॅरियोटिक सेल मध्ये 70S रायबोसोम आहे आणि युकॅरियोटिक सेल मध्ये क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया हे जे सेल ऑर्गॅनेल आहेत तिथं सुद्धा
70S रायबोसोम आहे. This 70S रायबोसोम consists of larger subunit किती आहे? जसं इथं 50S आहे, स्मॉलर एफ सबयुनिट 30S आहे, पण दोन्ही बाइंड झाले तर ते झाले 70S. ते झाले 70S. युकॅरियोटिक सेल मध्ये पाहिलं आपण लार्जर सबयुनिट, इथं लार्जर सबयुनिट 60S चा आहे, स्मॉलर सबयुनिट 40S चा आहे, पण कंबाईन मात्र 80S आहे. हे विशेष आहे. कंबाईन 80S आहे. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये लार्जर सबयुनिट 50S आहे, स्मॉलर सबयुनिट 30S आहे. लार्जर सबयुनिट 50S consists of 23S 5S ribosomal RNA. Smaller subunit consists of 16S rRNA. आणि दोन्ही एकत्र आले की याचं बनतं 70S. या 70S रायबोसोम मध्ये 65% रायबोसोमल RNA असतं आणि 35% प्रोटीन्स असतात. ज्या ज्या ठिकाणी रायबोसोम असतील त्यांचं फंक्शन एकच आहे, प्रोटीन सिंथेसिस. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम तिथं रायबोसोम आहे म्हणजे प्रोटीन सिंथेसिस आहे. बिकॉज रायबोसोम्स आर कॉल्ड ॲज प्रोटीन फॅक्टरीज. प्रोटीन फॅक्टरीज प्रोटीन बनवण्याची मशिनरी आहेत ते. त्यांना प्रोटीन फॅक्टरीज आपण म्हणू शकतो. प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस इथं होते. त्यानंतर नेक्स्ट स्ट्रक्चर आपल्याला स्टडी करायचंय मायक्रोबॉडीज. लिपिड बायलेअर, प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि क्रिस्टलाइन कोअर दिसते इथं मायक्रोबॉडीज मध्ये. These are membrane bound minute vesicle contains various enzymes in plants and animals. मेम्ब्रेनना बाउंड केलेले, एन्झाईम असलेले, काही स्पेसिफिक आणखी कंपाऊंड असलेले हे जे स्ट्रक्चर आहेत, मायक्रो स्ट्रक्चर्स आहेत, त्याला आपण मायक्रोबॉडीज असं म्हणतो. स्मॉल सिंगल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स आहेत हे. सिंगल मेम्ब्रेन बाउंड आहेत लायसोसोम, व्हॅक्युअल आणि मायक्रोबॉडीज. टर्म मायक्रोबॉडीज वॉज इंट्रोड्यूस्ड बाय रोडिन. मायक्रोबॉडीज किती टाईपचे आहेत? अनेक टाईप आहेत. पहिला आहे स्पिरोसोम्स. These are observed by Parner Handstein in 1880. मायक्रोबोम्स त्याला नाव दिलं. स्पिरोसोम हे नाव नंतर डँगेयार्ड नावाच्या सायंटिस्टनं दिलंय. They are found in all plant cells which involve in synthesis and storage of lipid. लिपिड सिंथेसिस करणाऱ्या सेल्स आणि लिपिडचा स्टोरेज करणाऱ्या सेल्स मध्ये स्पिरोसोम्स आहेत. फॉर एक्झाम्पल एंडोप्लाझम अँड कॉटिलिडॉन्स ऑफ ऑइल सीड्स. त्यांच्यामध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम आहेत, प्रोटीएजेस
रायबोन्यूक्लिएजेस फॉस्फेटेज इस्ट्रेस. म्हणजे स्पिरोसोमचा मेन रोल काय? दे आर कन्सर्न विथ लिपिड मेटाबॉलिझम. देन पेरॉक्सिसोम, युरिकोसोम. पेरॉक्सिसोम सुरुवातीला टोलबर्ट यामाझाकी नावाच्या सायंटिस्टनं लिव्हर सेल मध्ये स्टडी केले. They measures about 0.1 to 0.5 gram in diameter and covered by single membrane. आता हे पॅरॉक्सिसोम कुणामध्ये आहेत? दे आर ओनली सीन इन सेल्स ऑफ प्लांट्स वेअर फेनॉमिनॉन ऑफ फोटोरिस्पिरेशन. ज्या सेल्स मध्ये फोटोरिस्पिरेशन होतं प्लांट मध्ये, C3 प्लांट माहिती आहेत आपल्याला, फोटोरिस्पिरेशन असणाऱ्या सेल्स, तिथं त्यांच्यामध्ये हे पॅरॉक्सिसोम्स असतात. इन एनिमल सेल्स दे आर रिपोर्टेड फ्रॉम लिव्हर, ब्रेन, किडनी सेल्स. एनिमल मध्ये लिव्हर, ब्रेन, किडनीच्या सेल्स मध्ये आहेत हे. नंबर वेरीज फ्रॉम 70 to 100 पर सेल्स. H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइडचं मेटाबॉलिझम यांचं काम आहे. आणि याच्यामध्ये दोन महत्वाचे एन्झाइम्स आहेत. एक युरेट ऑक्सिडेज प्रोड्यूस H2O2 आणि कॅटालेज त्याचं डिग्रेडेशन H2O2 चं करणारे एन्झाइम. दे प्रोटेक्ट सेल फ्रॉम टॉक्सिक इफेक्ट ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड, कारण तो टॉक्सिक कंपाऊंड आहे, म्हणून त्याचं ब्रेकडाऊन H2O+O2 मध्ये करण्याचं काम केलं जातं पेरॉक्सिसोमच्या मदतीनं. त्यानंतर ग्लायॉक्सिसोम्स. नेम रिपोर्टेड और these are reported from endosperm of germinating seeds by Bevers आणि Breidenbach. They are generally found in germinating fatty seeds in which reservoir lipid insoluble food is converted into soluble sugar. लिपिडचं कन्वर्जन सोल्युबल शुगर मध्ये करणाऱ्या जर्मिनेटिंग सीड मध्ये हे ग्लायॉक्सिसोम्स असतात. दे आर ऑल्सो फाउंड इन फंजाय अँड सम प्रोटिस्टा. पण एनिमल सेल मध्ये ग्लायॉक्सिसोम नसतात. स्पेरिकल शेपचे आहेत, सिंगल मेम्ब्रेन आहे, 0.5 to 2 मायक्रॉन साईज आहे आणि याच्यामध्ये ग्लायकॉलिक ऍसिड आणि प्रोडक्शन ऑफ ऍसिटिल कोएची प्रोसेस होते. मेन फंक्शन काय याचं? दे आर इन्व्हॉल्ड इन ग्लुकोनिओजिनेसिस, म्हणजे फॅटचं कन्वर्जन कार्बोहायड्रेट मध्ये केलं जातं आणि ते करणारे हे ग्लायॉक्सिसोम्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट सेल ऑर्गॅनेल इज सेंट्रिओल्स. Pair of rod-like bodies present cytoplasmic area near nuclear membrane. न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या जवळ. समजा हे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, तर या न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या जवळ इथं एक स्पेसिफिक एरिया आहे, त्याला आपण सेंट्रोसोम म्हणतो. आणि इथं एक असा रॉड आहे, दुसरा राईट अँगल मध्ये असा रॉड आहे, पेअर्ड आहे, म्हणून त्याला डिप्लोसोम म्हटलेलं आहे. स्पेशलाइज्ड साइटोप्लाझ्मिक एरिया विथ इन सेंट्रिओल प्रेझेंट कॉल्ड एज सेंट्रोसोम. सेंट्रोसोम मध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या जवळ सेंट्रोसोम आहे आणि तिथं हे दोन राईट अँगल मध्ये असतात सेंट्रिओल्स. सेंट्रोसोम वॉज डिस्कवर्ड बाय व्हॅन बेंडेन आणि ही टर्म कोणी वापरली? टी बोवेरी.
They are found in all animal cells except mammalian RBC, mature mammalian RBC. सर्व ॲनिमल सेलमध्ये सेंट्रिओल असतात. प्लांट सेलमध्ये सेंट्रिओल नसतात. दे आर अब्सेंट इन प्लांट सेल्स. हायर प्लांटच्या सेलमध्ये नाहीत. दे आर ऑल्सो फाउंड इन प्रोटिस्टा, नॉन मोटाईल प्लांट सेल्स आहेत. म्हणजे अँथोझोआ ऑफ फर्न, झूस्पोर्स ऑफ अल्गी तिथं नसतात. तिथं असतात ते. दे आर अब्सेंट इन फंजाय, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. हायर प्लांट मध्ये नसतात हे. सेंट्रिओल सेल्फ रिप्लिकेटिंग ऑर्गॅनेल आहेत. बिकॉज न्यू सेंट्रिओल्स आर फॉर्म्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन. आता स्ट्रक्चर बघूया आपण. दे आर मायन्यूट सब मायक्रोस्कोपिक मेम्ब्रेनलेस. मेम्ब्रेनना बाउंडिंग नसतं याच्यावर, हे लक्षात असू द्या, क्वेश्चन विचारला जाईल. दे आर प्रेझेंट इन पेअर विथ सेंट्रोसोम जस्ट अबव द न्यूक्लियर मेम्ब्रेन. टू सेंट्रिओल्स राईट अँगल टू ईच अदर. ईच सेंट्रिओल 300 to 500 nm in length and 150 nm in diameter. प्रत्येक सेंट्रिओल एक आपल्याला व्हरल दिसतं. 9 पेरिफेरल मायक्रोट्युब्युलर ट्रिपलेट फायबर्स असतात त्याच्यामध्ये. आणि ही जी अरेंजमेंट असते ती 9+0 अरेंजमेंट असते. पहा, 9+0 अरेंजमेंट असते. आपण त्याचं स्ट्रक्चर पाहणारच आहोत. प्रत्येक मायक्रोट्युब्युल जो आहे तो 3 सब युनिटनी बनलेला आहे आणि सेंटरला एक हब आहे. आणि हे आपल्याला ट्युब्युलिन प्रोटीननं मायक्रोट्युब्युल बनलेले असतात. ट्युब्युलिन प्रोटीननं बनलेले असतात हे. नाइन प्लस 0 अरेंजमेंट यामध्ये पाहायला मिळते. दे आर रिच इज 80 पेज. बघा, असा एक 9 ट्रिपलेट चा रॉड आणि असा राईट अँगल मध्ये एक 9 ट्रिपलेटचा रॉड, दोन्ही एकमेकाला राईट अँगल मध्ये असतात. आणि हा स्पेसिफिक एरिया स्ट्रक्चर आहे, त्याला आपण म्हणतो सेंट्रोसोम नियर द न्यूक्लियर मेम्ब्रेन. न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या जवळ हे सेंट्रोसोम स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये हे 2 सेंट्रिओल असतात, राईट अँगल मध्ये असतात. पहा, याच्यामध्ये हा सेंट्रल रॉड आहे, हब त्याला आपण म्हणतो. याच्यापासून 9 स्पोक्स निघालेले आहेत. कार्टव्हील गाडीच्या चाकासारखा आहे. 1 ट्रिपलेट, 2 ट्रिपलेट, 3 ट्रिपलेट, 4 ट्रिपलेट, 5 ट्रिपलेट, 6 ट्रिपलेट, 7, 8, 9 ट्रिपलेट आहेत. 9 त्रिक 27 मायक्रोट्युब्युल्स ट्युब्युलिन प्रोटीन इथं बनलेले आहेत. जर आपण डिटेल स्ट्रक्चर याचं सेक्शनल व्ह्यू पाहिला तर तुम्हाला यामध्ये असे 1 ट्रिपलेट, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. सो इट कन्सिस्ट ऑफ 9 ट्रिपलेट. प्रत्येक ट्रिपलेट मध्ये 3 मायक्रोट्युब्युल्स असतात. त्यांची नावं A, B आणि C आहेत. एक कंप्लीट राउंडेड आहे, पण B आणि C इनकम्प्लीट असतात. आणि या ट्रिपलेटचा C पुढच्या ट्रिपलेटच्या A बरोबर जोडलेला आहे. हा C याच्या A बरोबर जोडला, हा C A बरोबर जोडला, हा A बरोबर जोडला. अशा प्रकारे प्रत्येकाचा हा C याच्या A बरोबर, हा C या A बरोबर, हा C ह्या A बरोबर याप्रमाणे जोडलेले असतात. इथं सेंटरला काय आहे? एक हब आहे. सेंट्रल रॉड हब म्हणतो आपण त्याला. याच्यापासून असे स्पोक्स निघतात आणि हे ABC इथं. पुन्हा स्पोक निघाला ABC, 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 स्पोक.
गाडीच्या चाकासारखं दिसतं हे. प्रत्येक ट्रिपलेट मध्ये 3 सब युनिट दिसतात, ए, बी आणि सी. ए कंप्लीट गोल आहे, बी आणि सी त्याप्रमाणे इनकम्प्लीट असतात. बघा इथं बी सब युनिट म्हटलं तर बी सब युनिट 3 सब ट्युब्युल्स आहेत प्रत्येक ठिकाणी. सी सब युनिट मध्ये 13 ग्लोब्युलर सब युनिट येतात. आणि असं हे कार्टफिल लाईक स्ट्रक्चर असतं. आता हे 9 ट्रिपलेट झाले आणि सेंटरला नाही आहे मायक्रोट्युब्युल, त्याला आपण म्हणून म्हणतो 9+0. Presence of centriole is a characteristic feature of animal cell and some lower plants. आणि हे सेल डिव्हिजनच्या प्रोसेसमध्ये, स्पिंडल बॉडी तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होतात. सेल डिव्हिजनच्या प्रोसेसमध्ये जी स्पिंडल बॉडी बनते ती स्पिंडल बॉडी याच सेंट्रिओल पासून बनते. हे 2 सेंट्रिओल एकमेकापासून दूर जातात आणि त्यांच्यामध्ये फायबर्स, ट्युब्युलिन प्रोटीनचे फायबर्स बनतात. कंटिन्युअस फायबर असतील, क्रोमोसोमल फायबर्स असतील, ॲस्टर असतील. आणि अशा प्रकारे क्रोमोसोमच्या डिस्ट्रीब्युशन साठी इथं स्पिंडल नावाची बॉडी तयार होते. स्पिंडल नावाची बॉडी तयार होते. त्याच्यासाठी सेंट्रिओलची आवश्यकता आहे. सेंट्रिओल याप्रमाणे. त्याच्यानंतर सिलिया अँड फ्लॅजेला. सिलिया लहान 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 मायन्यूट आणि नंबर जास्त. फ्लॅजेला नंबर कमी पण मोठा. जसं एक बोट म्हणजे सिलिया आणि माझा हात म्हणजे फ्लॅजेला, असा फरक दोन्ही मध्ये लक्षात घ्या. बोथ cilia and flagella are microscopic hair or thread-like motile structure. They are present extracellularly but originate intracellularly. बर ठीक आहे. cilia are found in ciliate protozoans. जसं आपण पॅरमॅसियम पाहिला की नाही, पॅरमॅसियम पाहिलाय. या स्लीपर शेप्ड बॉडी आहे, त्याच्यावरती सिलिया 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 सिलिया. These are extensions of cell membrane, so covered by cell membrane. Cilia are covered by cell membrane. They are large in number, minute structures. काही प्रोटोझोन्स मध्ये जसं आपण पॅरमॅसियम विचारात घेतला तर त्याच्यामध्ये सिलिया लोकोमोशनच्या प्रोसेससाठी आहेत. फ्लॅजेला मात्र एक किंवा थोडा नंबर आहे आणि त्यावरती काय मेम्ब्रेनचं कव्हरिंग नसतं फ्लॅजेलामध्ये. दोघांचं डायमीटर लेस दॅन 5.5 मायक्रॉन एवढंच आहे. Both cilia and flagella are structurally similar, possesses basal body, rootlets and basal plate and shaft. Basal body, kinetosome, present below the plasma membrane. Plasma membrane च्या खाली, which has structure similar to centriole. Centriole सारखी body प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या खाली जी इथं तयार होते तिला आपण म्हणतो बेसल बॉडी.
आता बॅक्टेरियामध्ये हा फ्लॅजेला आपण पाहिलाय. बॅक्टेरियाचा फ्लॅजेला बघा, ज्या काही बॅक्टेरियामध्ये फ्लॅजेला आहे त्याच्यामध्ये स्पेशलाइज्ड प्रोटीन असतं, त्याला म्हणायचं फ्लॅजेलिन. फ्लॅजेलिन आपण त्याला म्हणतो. इथं बेसल प्लेट जी आहे अबो प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड ऍक्ट्स ॲज अ सेंट्रल फायब्रिल. शाफ्ट जो आहे हेअर लाईक प्रोजेक्टिंग पार्ट आहे सिलिया फ्लॅजेलामध्ये. शाफ्ट कंटेन्स डबलेट ऑफ मायक्रोट्युब्युल्स इन रेडियल सिमेट्रिक कॉल्ड एक्झोलेमा. प्रत्येक एक्झोलेमामध्ये हॅज 11 फायब्रिल, 9 in periphery and 2 in center, 9+2 अरेंजमेंट. इथं तुम्ही पहा दोन्ही मधला फरक तुम्हाला लक्षात येईल. फ्लॅजेलम कसे दिसतात इथं. ग्रॅम निगेटिव्ह ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये फ्लॅजेला आहेत. बॅक्टेरिया मधले हे फ्लॅजेला. या सिलिया आपले काही ठिकाणी जे ऑर्गन्स आहेत, जसं या नाकातून म्युकस माहिती आहे ना, शिंबोड, त्याला पुढं ढकललं पुश केलं जातं आणि मग आपण असं काढून टाकतो. त्याच्यासाठी ती मोमेंट होण्यासाठी, ते मटेरियल ढकलण्यासाठी कोण पाहिजे? सिलिया पाहिजेत. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये ओहम किंवा अर्ली एम्ब्रिओ पुढे ढकलण्यासाठी सुद्धा तिथं फॅलोपियन ट्यूब मध्ये सिलिया असतात. इथं दिसतात हे. आता या सिलियाचं स्ट्रक्चर आपण पाहूया. पहा, इथं तुम्हाला हे प्लाझ्मा मेम्ब्रेन दिसतंय ना, प्लाझ्मा मेम्ब्रेन दिसतं, हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. पहा, हे एक्झोनिम, हे कव्हरिंग काय, हे पोरस कव्हरिंग जे आहे त्याला आपण एक्झोनिम म्हणतो. आता इथं अरेंजमेंट आपल्याला कशी दिसते पहा. हा सेक्शनल व्ह्यू पाहिला, हा रॉड दिसतोय आपल्याला, ही बेसल बॉडी आहे, त्याच्यावर हा रॉड दिसतो आपल्याला, फिलामेंट त्याचं दिसतं. तर इथं जर आपण पाहिलं तर हे आहे मेम्ब्रेन. त्यानंतर या ठिकाणी एक्झोनिम आहे. सेंटरला 2 मायक्रोट्युब्युल्स असतात या ठिकाणी, आणि पेरिफेरीला 9 डबलेट आहेत. इथं 2 आहेत म्हणून डबलेट म्हणू आपण. 1 डबलेट, 2 डबलेट, 3 डबलेट, 4 डबलेट, 5 डबलेट, 6 डबलेट, 7 डबलेट, 8 डबलेट, 9 डबलेट. 2 सब फायब्रिल म्हणून डबलेट बनले. डबलेट 9 डबलेट असे पेरिफेरीला दिसतात. आणि हे डबलेट इथं जोडलेले आहेत, स्पोक्स आहेत इथं सुद्धा जोडलेले आहेत, हे असे जोडलेले आहेत हे डबलेट. त्यानंतर हे जे डबलेट आहेत हे आउटर आणि इनर डायनिन प्रोटीन्स इथं आहेत. त्यानंतर हे नेक्झिनना जोडलेले असतात डबलेट एकमेकाला, नेक्झिनना जोडलेले असतात. अशा प्रकारे इथं 9 डबलेट आहेत, प्लस 2 सेंट्रल आहेत, सेंट्रल रॉड.
आणि म्हणून आपण याला म्हणतो 9+2 अरेंजमेंट. सेंट्रिओल मध्ये 9+0 अरेंजमेंट होती, इथं 9+2 अरेंजमेंट आहे. 9+2 अरेंजमेंट आहे. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे या सिलिया आणि फ्लॅजेलाचं. परत एनसीईआरटी प्रमाणे पहा, सिलिया फ्लॅजेला मध्ये काय म्हटलेलं आहे? Cilia, small structure which works like oars, causes movement of cell or fluid or structures. Flagella longer असतात, responsible for cell movement. हे काय सगळी सेल नाही, हे मटेरियल पुढे ढकलण्यासाठी, सेल मधून पुढे ढकलण्यासाठी काय पाहिजे? सिलिया. पण फ्लॅजेला पूर्ण सेल पुढे मूव्ह करतात. फ्लॅजेला प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट स्ट्रक्चरली डिफरंट आहेत. दोन्हीचे स्ट्रक्चर डिफरंट आहेत. इथं आपण बेसल बॉडी पाहतो आणि मग हे एक्झोनेम दिसतं. Cilium and flagellum are covered with plasma membrane. Their core axoneme has many microtubule running parallel to long axis. जो एक्झोनिम जो आहे त्याच्यामध्ये 9 पेअर्स ऑफ डबलेट आहेत, रॅडियली अरेंज्ड पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स आणि सेंट्रल रॉड आहेत त्याच्यात 2. 9 डबलेट पेरिफेरीला, 2 सेंट्रलला. Central tubules are connected by bridges enclosed by central sheath. It is connected tubules peripheral doublet by radial spokes. इथं पहा, radial spoke, radial spoke, radial spoke, radial spoke, radial spoke, radial spoke आहेत. Peripheral doublets are also interconnected by linkers. यांच्यामध्ये पण लिंकर्स आहेत, लिंकर्स आहेत, लिंकर्स आहेत, लिंकर्स आहेत. Cilium and flagellum emergence from centriole-like structure called basal bodies. बेसल बॉडी पासून पुढे इमर्ज झालेले असतात. हे इथं क्लिअर दिसतं तुम्हाला. हे 2 सेंट्रल रॉड आहेत, याच्यापासून सेंट्रल रॉड आहेत, हे सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स आहेत. आणि मग इथं हे कशाने जोडलेले आहेत? रॅडियल स्पोक, 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 रॅडियल स्पोक त्यांनी जोडलेले आहेत. हे डबलेट 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 9 डबलेट्स आहेत इथं, ते पण लिंकरनं जोडलेले असतात. असं आहे सिलिया आणि फ्लॅजेला यांचं स्ट्रक्चर. आता एनसीईआरटी प्रमाणे सेंट्रिओल बद्दल आपण चर्चा पुन्हा करू. कोणतं प्रोटीन आहे? या ठिकाणी ट्युब्युलन प्रोटीन आहे. इथं 9+0 अरेंजमेंट आहे, 9+0 अरेंजमेंट आहे. पहा, सेंट्रोसोम ऑर्गॅनेल कंटेनिंग 2 non-membranous bound cylindrical structure called centrioles. 2 रॉड आहेत राईट अँगल टू इच अदर. दे आर सराउंडेड बाय पेरीसेंट्रिओलार मटेरियल. त्याच्या भोवती काय आहे? पेरीसेंट्रिओलार मटेरियल आहे. समजा हा एक रॉड आहे, हा एक रॉड आहे, तर याच्या भोवती पेरीसेंट्रिओलार मटेरियल आहे. Centriole lies perpendicular to each other. They are made up of 9 evenly spaced peripheral fiber. Tubulin protein बनलेले असतात, आपल्याला माहित आहे. हे स्ट्रक्चर आपण पाहिलंय. सेंटरला हब आहे, बाकी साइड पेरिफेरल 9 ट्रिपलेट आहेत. त्यानंतर आपल्याला या चॅप्टरचा पुढचा पार्ट स्टडी करायचा आहे, सायटोस्केलेटन. सायटोस्केलेटन सायटोस्केलेटन इंट्रासेल्युलर फ्रेमवर्क आहे. सेल मध्ये
धाग्यांचं जे फ्रेमवर्क आहे त्यालाच आपण म्हणतो सायटोस्केलेटन. It is composed of 3 types of elements collectively called as cytoskeletons of cell. एक आहे मायक्रोट्युब्युल्स, त्या मानानं हे मोठे असतात. मेनली फाउंड इन सिलिया, फ्लॅजेला, बेसल बॉडी, सेंट्रिओल, ॲस्टर, स्पिंडल फायबर. हे मोठे मोठे असे असतात, ट्युब्युलिन प्रोटीननं बनलेले मायक्रोट्युब्युल्स असतात. स्पिंडल बॉडी तयार करणे सेंट्रिओल मध्ये हेच असतात, ट्युब्युलिन प्रोटीन असतं याच्यामध्ये. बेसल बॉडी, सिलिया, फ्लॅजेला, सेंट्रिओल या ठिकाणी हे मायक्रोट्युब्युल्स असतात, मोठे असतात कंपॅरेटिव्हली बाकीच्यांपेक्षा आणि ट्युब्युलिन प्रोटीननं ते बनलेले आहेत. They forms a part of cytoskeleton and help cell shape and mechanical support. सेलचा शेप मेंटेन करणं आणि सेलला मेकॅनिकल सपोर्ट देणं याच्यासाठी हे मोठे मोठे मायक्रोट्युब्युल सेलमध्ये असतात. त्यानंतर मायक्रोफिलामेंट छोटे आहेत हे. दे आर मेनली फाउंड इन मायक्रोव्हिलाय मसल फायबर्स ओनली इन युकॅरियोटिक सेल्स. मसल मध्ये असतात एस्पेशली हे. लॉंग आहेत, थिन आहेत, नॅरो आहेत, सॉलिड फिलामेंट आहेत, फॉर्मड बाय ऍक्टिन प्रोटीन्स. ऍक्टिन प्रोटीन न बनलेले आहेत. दे फॉर्म सायटोस्केलेटन अँड हेल्प्स इन चेंज इन शेप ऑफ सेल. आता ऍक्टिन मायोसिन नावाचे जे प्रोटीन्स असतात ते मसल मध्ये प्रोटीन्स असतात आणि ते प्रोटीन मोमेंट साठी रिस्पॉन्सिबल आहेत. तर त्या सायटोप्लाझमची, त्या सेलची जी मोमेंट आहे, सायटोप्लाझमची जी मोमेंट आहे त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत हे छोटे छोटे असणारे धागे ऍक्टिन मायोसिन न बनलेले मसल मध्ये. दे प्रोड्युसेस स्ट्रीमिंग मोमेंट. सायटोप्लाझमची जी स्ट्रीमिंग मोमेंट आहे, गर 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 फिरत राहणार फिरत राहणार फिरत राहणार, तर ती स्ट्रीमिंग मोमेंट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत हे मायक्रोफिलामेंट. आणि इंटरमिडिएट फिलामेंट जे आहेत, मध्यम आकाराचे फिलामेंट आहेत हे. दे आर प्रेझेंट इन युकॅरियोटिक सेल एक्सेप्ट मॅमॅलियन आर्बिसिस. सपोर्टिव्ह एलिमेंट ऑफ सायटोप्लाझम. नॉन मोटाईल स्ट्रक्चर. केरेटिन प्रोटीन आहे. केरेटिन प्रोटीन आपल्या नखामध्ये केरेटिन प्रोटीन आहे, आपल्या स्किन वरती केरेटिन प्रोटीन आहे, केसामध्ये केरेटिन प्रोटीन आहे. केरेटिन, डेस्मिन, व्हिटॅमिन यांनी ते बनलेले आहेत. मध्यम आकाराचे आहेत. They provide mechanical stability to animal cells. Animal cells ला स्टॅबिलिटी देण्याचं काम करतात. क्रोमॅटिन, क्रोमोसोम्स त्या ठिकाणी सुद्धा याची गरज आहे या इंटरमिडिएट फिलामेंटची. पहा इथं NCERT काय म्हणते. It is a framework of filaments. Proteinaceous structure present in cytoplasm provide mechanical support, motility, maintenance of shape cell. यासाठी पाहिजेत. पहा इथं ऍक्टिन फिलामेंट दिसतात, मायक्रोट्युब्युल्स दिसतात, इंटरमिडिएट दिसतात. हा